एकत्र बसलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सध्या जोरदार घमासान सुरू आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, यांच्यात थेट जुंपली आहे। दोघेही एकमेकांचा भ्रष्टाचार काढतायत। दोन्ही नेते एकमेकांना युती धर्म पाळण्याची आठवण करून देत आहेत। पुणेकर म्हणतायत, असं का हो? भाजप राष्ट्रवादीतला वाद शिगेला। रवींद्र चव्हाण अजित पवारांमध्ये जुंपली। रवींद्र चव्हाणांचा राष्ट्रवादीला थेट सवाल। उत्तराला प्रत्युत्तर होतं। तुम्ही कधी थोडंसं तपासून घ्या। आदल्या दिवशी ते काय म्हणाले, ते म्हणाले म्हणून मी ते म्हणालो। महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाहीये। त्यांनी तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं। त्यांनी तसं म्हणू नये, आम्ही बोलणार नाही। दादा, रवींद्र चव्हाण म्हणतात की युती धर्म फक्त भाजपनीच पाळावा, काय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे। सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे, आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांबाबत केलेलं हे वक्तव्य। खरं तर चव्हाण आणि अजित पवार हे राज्यात सत्तेत एकत्र आहेत, पण महापालिका निवडणुकीमध्ये ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। आता हा वाद का पेटला त्यावर एक नजर टाकूया। अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या कारभारावरून सडकून टीका केली होती। शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे। मला हे भगवत नाही। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। अजित पवारांची ती बोचरी टीका भाजपच्या चांगलीच जिवारी लागली आणि तिथून अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्धाला तोंड फुटलं। मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत, त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका। जे कोणी दमदाटी करणारे असतील, रात्री बेरात्री आपण देवेंद्रजींना फोन करूया, तर म्हणजे मी पालकमंत्री आहे, मीच पुरेसा आहे। पण नाही भागलं तर देवेंद्रजींना फोन करू। त्यामुळे हुशाऱ्या करणाऱ्यांनी, दम देणाऱ्यांनी जरा विचार करून आपलं काम करावं। आम्ही आमचं काम करतो। अजित पवारांनी 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मित्रपक्ष भाजपची कोंडी केली। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो? तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। जल्दी केलं तर सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना, आहे ना। ज्या एजन्सीजनी त्यांना हे सांगितलं आहे, अजित पवार म्हणले की मी तेच म्हणतोय एवढ्या दिवसात ते असं कधी म्हणाले नाहीत। कालच म्हणाले। नवीन एजन्सी आहे, थोडीशी त्यांना माहिती थोडीशी कमी असेल असं मला वाटतं। एकीकडे अजित पवार आणि रवींद्र चव्हाण तर दुसरीकडे अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ यांच्यात गुन्हेगारांना उमेदवारीच्या मुद्द्यावरून वाक युद्ध रंगलं होतं। ज्यावेळेला माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही। नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे। एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? जरा डोकं खाजवा नाठवा। पुण्यामध्ये एक व्यक्ती
परदेशामध्ये पळून गेला की नाही, त्याला पासपोर्ट कुणी दिला, कसा गेला, काय गेला, याचं जरा नीटपणे चौकशी करा. आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, त्याचंही रेकॉर्ड काढा. हा वाद इतका चिघळला की थेट अजित पवारांच्या महायुतीतल्या प्रवेशावर येऊन पोहोचला. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की 2023 मध्ये अजित पवार यांनी महायुतीत एंट्री केली. त्यावरून बरीच उलटसुलट राजकीय चर्चा रंगली. त्यावर रवींद्र चव्हाणांनी बोट ठेवलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांचा दिशाभूल करण्याचा, खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत. आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगताय. हो का, रवींद्र चव्हाण एका महत्वाच्या पक्षाचे अध्यक्ष, त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे, तो त्यांना आहे. दरम्यान अजित पवार विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये रंगलेल्या वादात माजी खासदार नवनीत राणांनी उडी घेतली आणि पुण्यातला हा वाद थेट अमरावतीत जाऊन पोहोचला. ऐसा लगता है देवेंद्र जी फडणवीस साहब के अजीत दादा का साथ लेकर ये पूरी पार्टी फॉर्म की, सरकार फॉर्म की, तो मुझे लगता है बोलने के समय किसी ने भी अपनी मर्यादाएं नहीं छोड़नी चाहिए, क्योंकि आज जो परिवार करके आपके साथ में ऐसे युती बैठे हैं उनका विचार सबने करना चाहिए. परंतु ज्यांची लायकी नाही अशा त्या माजी खासदार नवनीत राणा अजितदादावर आरोप करून आल्या. अजितदादामुळे त्यांना खऱ्या अर्थानं लोकसभा पाहायला मिळाली. अजितदादा नसते तर त्यांना लोकसभा सुद्धा पाहायला मिळाली नसती. प्रत्येक वेळेस विश्वासघातकी राजकारण करणाऱ्या ह्या ज्या नवनीत राणा आहे यांनी आपली पात्रता पाहावी व पात्रतेनुसार बोलावं. पुणे जिल्हा हा पवार घराण्याचा बालेकिल्ला राहिलाय. आतापर्यंत पवारांचं राजकारण पुणे जिल्ह्याभोवती प्रामुख्यानं फिरलं. भाजपनं पवारांच्या अनेक शिलेदारांना आपल्या पक्षात घेऊन आपली ताकद वाढवली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडे असलेली सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे आणि त्यातून दोन्ही पक्षात खणाखणी सुरू झाली आहे. त्यातून महायुतीच्या 2 पक्षांमध्ये जुंपल्याचं दिसून येत आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.